खरं सांगू तुला, एवढा प्रेम आहे पुण्यात. लोक 20-20 मिनिटं झाली आहेत गाडी साईडला लावून थांबली आहेत. काही कोणाला रोष नाही, राग नाही, काही नाही. ते बोलतायत मुलं करतायत ना, आम्ही आहोत तुमचं. हे काय फक्त नीटसाठी राहिलेलं नाहीये, हे सगळ्यांचा आवाज आहे, हा पुण्याचा आवाज आहे. आणि एवढी मुलं जर रस्त्यावर उतरली आहेत तर बघा आता कशी वारं कसं चेंज होतं. आणि वारं खरंच फिरलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यापूर्वी पुण्यात सीजेपीचा शनिवारवाडा ते कलेक्टर ऑफिस पर्यंत मार्च झाला होता. या मार्च मध्ये जेनझी तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरली होती. Everyone should come up on the streets. It's not Instagram, it's not like Facebook, YouTube. You have to show up on the streets आणि मुवमेंटला मोमेंटम भेटायला पाहिजे. या मार्च मध्ये काही लॉचे स्टुडंट्स पण आले होते. पीसफुली चाललं होतं. जेव्हा तुम्हाला वन ऑन वन कन्व्हर्सेशनला बोलवत होतं, आमच्या मागण्या काय आहेत हे ऐकायला बोलवण्यात येत होतं, तेव्हा तुम्ही कुठे लपून बसले? मीडिया पण तेवढीच रिस्पॉन्सिबल आहे, न्यूज चॅनल पण तेवढेच रिस्पॉन्सिबल आहे. ते ज्या मुलांचे प्राण गेलेले आहेत, मीडिया आहे भरून काढू शकत नाही. पुणेकर काकू पण आल्या होत्या. एक धर्मेंद्र प्रधानासाठी तुम्ही अख्ख्या जगामध्ये प्रत्येक स्टुडंटला बाहेर काढलेले आहे. स्टुडंट शिकला, मुलं शिकली तरच आपली प्रगती आहे, नाहीतर काही नाही. आमची मुलं शिकतात त्यांना आमच्या मुलांना का त्रास देता तुम्ही? आमच्या मुलांना त्रास देता तुम्ही? शिकू दे ना त्यांना, सवरू द्या, चांगले समृद्ध होऊ द्या, देश पुढे होऊ द्या. आज काही मंदिरामध्ये जाऊन भीक मागणार आहेत काही मुलं. एक तरुण तर पेपर लीक मुळे परत एकदा परीक्षा होत असतील तर निवडणुका सुद्धा आमदार खासदार फुटल्यानंतर पण परत एकदा व्हायला हव्यात असा आशयाचा बोर्ड घेऊन आला होता. त्या प्रकारचं आता राजकारण चाललंय तसं व्हायला पाहिजे. का की आपण जो सामान्य माणूस वोट करून आपलं नेते करतो, ते पार्टी सोडून दुसरीकडे जातात, हे चुकीचं आहे ना. डॉक्टर पण या मार्चला आले होते. It's a mind-boggling response, and we are very grateful to Gen Z, and I think they will change the government. Abdul Kalam should be your greatest motivation. He has come through very difficult times, and he could become the president of India. So keep him as your role model, and you will succeed. या संपूर्ण आंदोलनासाठी इंडिपेंडंट मीडियाचं महत्व देखील किती महत्वाचं होतं तेही यावेळेस ऐकायला मिळालं. इंडिपेंडंट मीडिया आणि कॅमेराज नसले असते त्या दिवशी 20 तारखेला, तर मग हा प्रोटेस्ट कम्प्लिटली डिरेल झाला असता आणि कम्प्लिटली डिफेम झाला असता. लहान लहान मुलं एकदम मोठ्या आवाजात घोषणा देत होते. अगदी 10वी-12वीच्या मुली देखील ठामपणे आपलं मत सांगत होत्या. आपली डेमोक्रेटिक कंट्री आहे आणि याच्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्यांनी कळतं की जनतेची पॉवर काय, ते कंट्रोल नाही करत आपली, आपण कंट्रोल. ॲज अ स्टुडंट आम्हाला असं वाटतं की खरंच खूप गरजेचं आहे हा चेंज, आणि त्याचसाठी आम्ही इथे आलोय. सपोर्ट करा. आता तिथे एक आजोबा भेटले, त्यांचं हे बघून खूपच इन्स्पायर झालं. जेमतीचा प्रोडक्ट आवडते, सगळे एज ग्रुपचे लोक इथे पार्टिसिपेट करतात. या जेन्सी तरुणाईने देखील पुणे पोलिसांचं एकदम मनापासून कौतुक केलं. So we've been here at the protest site in Pune, and the Punega police have been very cooperative. They have not been disruptive. पुलिस वाला आजू बाजू दिखे उसे शांतिपूर्ण रखने के लिए थैंक यू बोलो. महाराष्ट्र पुलिस, पुणे पुलिस. हा मार्च एवढा युनिक आणि क्रिएटिव्ह होता की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दुसऱ्याच दिवशी राजीनामा द्यावा लागला. असो, आपल्याला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा.